कचरा आपल्या दररोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेला आहे। दररोज प्रत्येक व्यक्तीमागे 250 ते 300 ग्राम एवढा कचरा निर्माण होतो। हा निर्माण होणारा कचरा आपल्या आरोग्याला तसेच पर्यावरणाला अत्यंत घातक आहे। त्याच्यामुळे आज आपण पहिल्यांदा जाणून घेऊयात की कचरा वर्गीकरण करायचे कसे आणि कचऱ्याचे मुख्य प्रकार किती। तर कचऱ्याचे मुख्य प्रकार आहेत 4। एक तर आहे ओला कचरा, सुका कचरा, घरगुती घातक कचरा आणि सॅनिटरी कचरा। तर ओल्या कचऱ्यामध्ये आपल्या किचनमधून येणारे जे किचन वेस्ट आहे, जसे की उरलेले अन्न, भाजीपाला, अंड्याची टरकले इत्यादी। सुक्या कचऱ्यामध्ये येतात कागद, पुठ्ठा इत्यादी। सॅनिटरी कचऱ्यामध्ये लहान बाळाचे डायपर्स आणि सॅनिटरी पॅड्स। आणि घरगुती घातक कचऱ्यामध्ये येतात बॅटरी, सेल्स, फुटलेली काचं, औषधांच्या जुन्या बाटल्या, रंगांच्या बाटल्या इत्यादी सर्व पदार्थ हे येतात घरगुती घातक कचऱ्यामध्ये। तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा।